नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये मॅक्वा फूड एक्झिम या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे 10 लाख रुपये किमतीचे मशिनरी सुटे भाग चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून औद्योगिक क्षेत्रात या चोरीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. धीरज लाल मंटूलाल बरुई यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. 2026 या कालावधीत कंपनी बंद असताना झाल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कंपनीतील मशिनरी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिपळूण यांच्याकडे तारण ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी कंपनीच्या परिसरात प्रवेश करून डॅनटेक फ्रिंजिंग सिस्टीम डेन्मार्क येथून आयात केलेल्या महागड्या मशिनरींचे महत्त्वाचे भाग कोणत्या तरी हत्याराने कापून लंपास केले. यामध्ये कुकिंग, कूलिंग आणि अल्ट्राफ्लो फ्रीजिंग लाईनचे विविध कन्व्हेयर्स, इन्स्पेक्शन इन फील्ड कन्व्हेयर, हार्डनिंग, टेम्परेचर इंक्वायझिंग इन्क्वेअर आणि ट्रान्सफर कन्वर्ड कन्व्हेयर यांसारख्या तांत्रिक भागांचा समावेश आहे. तसेच कुकरसाठी वापरला जाणाऱ्या सुमारे 15 लाख रुपये मूळ किंमत असलेला प्रेशर व्हॉल्व्ह आणि ग्राइंडिंग मशिनरीचे कर्वेसनरही चोरट्यांनी पळवून नेला आहे. फिर्यादी धीरजलाल बरुई हे सध्या चिपळूण येथील रहिवासी असून मूळचे कोलकाता येथील आहेत. चोरीला गेलेले सर्व साहित्य हे 2021 मध्ये युरो आणि डॉलरमध्ये व्यवहार करून परदेशातून मागवण्यात आले होते, ज्याची एकूण अंदाजे किंमत 10 लाख रुपये असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. औद्योगिक वसाहतीसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर मशिनरींचे भाग कापून नेल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून पोलीस आता या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.